शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो, पण ती महाराजाला अभिमान वाटेल अशी साजरी करतो का? हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के. तर काल आपण शिवजयंती ही साजरी केली, पण एक प्रश्न मनात उठतो, आपण खरंच महाराजांना शोभेल अशा पद्धतीने महाराजांची जयंती साजरी करतो का? छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, ते स्वराज्याचे संस्थापक होते, धर्मराजे होते, स्त्री सन्मानांचे रक्षक करणारे आदर्श राजा होते. त्यांनी नेहमी आपल्याला शिस्त, सन्मान, धर्म आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. आज काही ठिकाणी आपण पाहतो की जयंतीच्या नावाखाली मोठ्या आवाजाने डीजे लावणे, दारू पिणे, मारापिटी करणे, भांडणे ही गोष्ट महाराजांच्या आदर्शांना शोभणारी आहे का? तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली पाहिजे याबद्दलच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आपण त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले पाहिजे, त्यांच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे, लहान मुलांना त्यांच्या पराक्रमेची गोष्टी सांगितल्या पाहिजे, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, समाजसेवा या सर्व गोष्टी केल्या पाहिजे आणि भगवा ध्वजाचा सन्मान हा राखलाच पाहिजे. जर आपण खऱ्या अर्थाने महाराजांना मान देऊ इच्छितो तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागणे हीच खरी जयंती आहे. तर लक्षात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही डीजे, दारू आणि धिंगाणा करून साजरी करणारी नव्हे, तर आपण ती सन्मान, संस्कार याने साजरी करू, तरच ती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल अशी ती जयंती साजरी होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला शौर्य, संस्कार आणि स्वाभिमान दिला. तर मग आजपासूनच आपण एक संकल्प करूया आणि येणारी जी महाराजांची जयंती आहे ती आपण निश्चितच उत्साहाने, आनंदाने आणि सन्मानाने आणि मेन म्हणजे संस्काराने ही साजरी करूया. कारण महाराज आपल्या हृदयात आहे आणि त्यांचा आदर्श आपल्या कृतीतून हा दिसायला हवा. जर आपण त्यांच्या उत्सवाच्या दिवशी या सर्व शिकवणी विसरलो तर तो उत्सव कशासाठी? जय जिजाऊ, जय शिवराया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा जय शिवराया. आणि हो, भेटूया अशाच एक मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा.